वडेट्टीवार यांच्या याच वक्तव्यावरती खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र अशी नाराजी व्यक्त केली। काँग्रेस रोज उठून हे असे आरोप करते याचं दुःख होतंय असंही सुप्रियाताई म्हणाल्या। मी कधीच काँग्रेसला टार्गेट केलं नाही, काँग्रेस मला रोज का टार्गेट करते माहिती नाही असंही सुप्रिया सुळेंचं विधान आहे। आपण कधीही काँग्रेसला टार्गेट केलेलं नाही, उलट नेहमी पाठराखण केली असं विधान सुप्रिया सुळेंनी केलंय। तर काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांच्याशी फोनवरून आम्ही बातचीत केलेली आहे। आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। मला धक्का बसलाय हे सगळं ऐकून। एक दुसरं, माझ्याकडे माझं बर्थ सर्टिफिकेट आहे, माझ्या कॉलेजच्या डिग्रीचं सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर माझ्या लग्नाचं सर्टिफिकेट आहे आणि बारामती लोकसभाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं खासदारकीचं सर्टिफिकेट। तर आताची मोठी बातमी, विजय वडेट्टीवार यांनी माझी जाहीर माफी मागावी। खासदार सुप्रिया सुळे यांनी आता ही मागणी केली आहे। वडेट्टीवार अगदी काही वेळापूर्वी आज सकाळच्या वेळेला म्हणाले होते की सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे। यावरून वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया अत्यंत धक्कादायक आहे। काँग्रेस मला टार्गेट का करते अशा पद्धतीचं विधानही सुप्रिया सुळेंनी केलं होतं आणि आता विजय वडेट्टीवार यांनी माझी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। आपण बघतोय महाविकास आघाडीमधले काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे दोन महत्त्वाचे पक्ष आणि या दोन पक्षांच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सध्या ही ठिणगी पडलेली दिसते आहे। ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून सध्या विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे आणि इतर मराठा नेत्यांवरती काही प्रमाणावरती असं म्हटलेलं होतं की अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहेत। यामध्ये त्यांनी सुप्रिया सुळे यांचंही नाव घेतलेलं होतं आणि यावरती आता सुप्रिया सुळे यांनी हे ट्विट केलेलं आहे। माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप त्यांनी केलाय। माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कोणी आणि कोणत्या आधारावरती दिली हे त्यांनी जाहीर करावं। तसंच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा असेल तर त्यांनी या संदर्भामध्ये पुरावा जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावं। अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपांबद्दल त्यांनी माझी जाहीर माफी मागावी असं सुप्रिया सुळे यांनी लिहिलेलं आहे आपल्या ट्विटमधून। महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांमधला हा काहीसा वाद आणि ही वादाची ठिणगी आपण बघतोय। ओबीसी प्रमाणपत्र सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे अशा पद्धतीचं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलेलं होतं आणि यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी विजय वडेट्टीवारांनी माझी जाहीरपणे माफी मागावी, नाहीतर माझ्याकडे कुठलं ओबीसी प्रमाणपत्र आहे हे सिद्ध करावं असं आव्हानही त्यांना दिलेलं आहे। तर या सगळ्या प्रकरणावरून गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी टोला लगावलाय, बघूया। सुप्रियाताईंनी ओबीसीचा लाभ घेतला, त्यांनी व्हॅलिडिटी केली, ते जर खरं असेल तर मग त्याच्यामध्ये काय घाबरायचं आहे आणि त्यांचं खरं असेल त्यांनी घेतलं असेल। त्याच्यामध्ये सोबत आहे म्हणून आमचं काढू नका किंवा मग आमचं सर्टिफिकेट दाखवू नका, कुणाला शोधू नका असं म्हणणं गैर आहे। मला असं वाटतं घेतलं असेल तर घेतलं हो सांगायचं। त्यांच्या कुटुंबात जर कोणी घेतलं असेल ओबीसीचं सर्टिफिकेट तर ते स्पष्ट होईल ना। त्यांचं म्हणणे मी घेतलेलं नाही पण मलाच टार्गेट करतात। नाही, घेतलं नसेल तर मग काय प्रश्न आहे? मग त्यांनी पुरावा दाखवावा, त्यांनी पुरावा मागावा। वडेट्टीवार साहेबांना त्यांनी पुरावा मागावा ना, तुम्ही मला पुरावा द्या, बरोबर आहे की नाही? आणि त्यांनी पुरावा दिला पाहिजे, अन्यथा असे खोटे आरोप करू नये। आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटा